बसा स्थानापन्न व्हा। आज या कार्यक्रमासाठी खरंच माझे मित्र सुप्रसिद्ध शाहीर अभिमन्यू पाटील नागाव उपस्थित आहेत। लोकप्रिय गायक कवी गायक सुदर्शन जाधव ज्यांची कन्या सुद्धा गायिका आहे उदया जाधव, तिचे वडील लोकप्रिय गायक कवी गायक अभिमन्यू सुदर्शन जाधव तसेच सुप्रसिद्ध ढोलकी वादक नरेश साळुंके उपस्थित आहेत। सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे। कार्यक्रमाला चांगली रंगतदार मजा आता आलेली आहे, अजून येणार आहे। आपण ऐकलंय आणि इथे कुणी उठून जायचं नाही, पहिलेच ताकीद आहे, कार्यक्रमाला मजाच नाही, हे काय फायदा नाही। मी कार्यक्रमाची आता सुरुवात करत आहे आणि हे काय कोणी शाहिरांनी उठून जायचं नाही। कुठल्या ज्योतीला बोलवायचं, कार्यक्रम फ्लॉप होतोय मगाशी, नंतर जा। ही पहिलीच ताकीद दिलेली आहे, कार्यक्रमाची हलायचं नाही कुणी, नंतर जा तुम्ही हवं। मागच्या वर्षी असं झालं, ज्योती शिंदेना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे, सामना मी करू कुणाशी। चला सर्व मंडळी तिथे थांबायचं आहे, बसायचं आहे, स्टेजवरून कोणी बाहेर जायचं नाही। यापुढे कार्यक्रमाला मजा आली पाहिजे, हाच हेतू आहे आपला। आणि यापुढे नक्कीच चांगला कार्यक्रम होईल यातील मात्र शंकाच नाही। दरे ओ दरे या ठिकाणी कडू साहेबांची फरमाईश मी पूर्ण करणार आहे। मी गाणार आहे, जे माझं नवीन गीत आहे ते मी गाईन त्याच्या आधी थोडंसं मनोरंजन। कडू साहेब कोण आहेत, कसे आहेत? कडू साहेबांचं कार्य एकट्याचं कार्य असतं, एकटा माणूस या पंचक्रोशीत नव्हे तर उरण तालुक्यात नव्हे तर संबंध रायगड जिल्ह्याला दाखवून देतो एक कार्यक्रम कसा करायचा। एकही रुपया देणगी कोणाची न घेता आणि तुमचा ऑपरेटर गेला कुठे, जो होता तो गेला कुठे? पब्लिकची व्यवस्था पाण्याची वेगळी करा, इथे पार्टीला पाणी आणलेलं आहे, दुसरा एक बॉक्स आणून द्या, प्रत्येकाला पाणी पाहिजे या ठिकाणी। आपण धनेश कुमार यांचं गीत ऐकलं, धनेश कुमार यांचं गीत ऐकलं। बरी देवाचं गीत वंदन गीत गायलं, त्यानंतर त्यांनी ऐकवलं होते दरवर्षी साजरी महाशिवरात, होते दरवर्षी साजरी महाशिवरात, कडू साहेबांना निलमताईची साथ। आपण ऐकलं?
ऐका खरोखर त्यांची पत्नी नीलमताई त्यांच्या सोबतीला नेहमी असते. एवढं मोठं कार्य करताना त्यांचा हातभार मोठा आहे या ठिकाणी. आणि गणेश एक नाही एवढे आहे त्यांच्याबद्दल ते कसं बोलतोय बघ, चांगलं बोले. आणि कडू साहेब असा पूर्ण मर्दगडी आहे. सर्वांना माहित आहे, तुम्ही पण ऐका. सर्वांना माहित आहे, तुम्ही पण ऐका. अरे एका पुरुषाला किती पण असतात बायका. एका पुरुषाला किती पण असतात बायका. पण बाई तुमचं काय आज खरं नाही. तुमच्या बाबतीत ही सिक्रेट गोष्ट आहे, पण सांगेल कोण? ही सिक्रेट ही गुपित वाजवू नका. ही गुपित गोष्ट आहे, पण सांगेल कोण? आंधळी मागते एक डोळा, पण देव देतोय दोन. देवानी दोन दिले. या बाईला भेटल्या दोन. आज तुला दोन भेटला. भाग्यवान आहेस. ज्याला एका बाईला दोन. काय बाईची मजा. अख्खी रातभर मजा. दोन. एक बाई दोन बाकी. एक बाई दोन बाकी. अरे एक बाईला दोन बाकी. हे काम नाही सोपे. पुरा पडायला लागलो सांगून ठेवतोय. दोघांना पुरा पडायला लागल. तिकडून तो इकडून मी, तिकडून तो इकडून मी. अरे होते दरवर्षी साजरी महाशिवरात. कडू साहेबांना नीलमताईची साथ. पण मला काय बोलायचंय, कडू साहेबांची न्यारीच आहे वाद. कडू साहेबांची न्यारीच आहे वाद. तीन बायकांना नांदवतो एका घरात. तीन बायकांना नांदवतो एका घरात. तीन बायकांना नांदवतो एका घरात. कडू साहेबांची न्यारीच आहे बात. कडू साहेबांची न्यारीच आहे बात. अरे एक बाई नांदवता येत नाही. एक बाई नांदवता येत नाही. कडू साहेबांची न्यारीच आहे बात. कडू साहेबांची न्यारीच आहे बात. तीन बायकांना नांदवतो एका घरात. तीन बायकांना नांदवतो एका घरात. नाही साधा सुधा मर्दाची आहे जात. नाही साधा सुधा मर्दाची आहे जात. अजून चौथी करायची आहे काही. नाही आम्ही खुल्ला बोललो. त्यांना माहिती आहे म्हणून ठेवतात मला. त्यांना माहिती आहे कोणत्या बापाला घाबरायला माहिती आहे. दुसरा इथं गायकच नाही, बायाचेच होतात. त्यांना पण बायकांचा तोटा ना, मला पण तोटा नाही. कारण माझ्या जोडीला पण किती झाले आतापर्यंत. पूजा मासू, वैशाली किरण, काय नाही साधा सुधा मर्दाची आहे जात. तीन बायकांना नांदवतो एका घरात. तीन बायकांना नांदवतो एका हे झालं. छोटीशी कटिंग द्यायची होती. म्हणजे हॅलो
या मधुकर कडू साहेब जे आहेत रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्य महान मोठा आहे राजू शेट्टी साहेबांचा उजवा हात ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे शेट्टी साहेबांचा उजवा हात आहे का त्यांचं कार्य तसं महान आहे मला सांगितलं एक गाणं मी ज्या टायमाला मोदी साहेब या ठिकाणी येऊन गेले विमानतळाचा विषय आहे आणि त्यांनी काय केलं सगळे लोक बसलेले होते सभा झाली ओपनिंगचा विषय उद्घाटनाचा विषय आहे तर उद्घाटन विमानतळाचं होत असताना सगळे शांत बसा कडू साहेबांचं फरमाईश आहे या गाण्याची आणि मी उगीच गात नाही कधी आणि निर्भीड कवी आहे गायक आहे सगळ्यांना माहिती आहे मी कोणाला घाबरत नाही तो विषय दुसऱ्या गायिका शिव्या घालतात इतर मी शिव्या घालणारा माणूस नाही आपला सवाल आहे भूमिपुत्रांचा ज्यांच्या जमिनी गेल्या ज्या जमिनीवर आज विमानतळ उभं राहिलंय त्याचं उद्घाटन झालं लोकांना उल्लू बनवलं आणि अजून ते नाव दिलं जात नाही साहेब आणि हा प्रश्न हा जो हे जे गीत आहे हे मला रेकॉर्डिंग करायचं आहे युट्यूबला टाकण्यासाठी आणि त्याचे प्रस्तुत करता आमचे मधुकर कडू साहेब असे टाळ्या वाजवा का कारण हे गाणं आहे ना हे आज हे गाणं इथं पहिलं सादर मी करतो कारण नावदीपांचं देणार कधी माझं गाणं माहितीये सांगा नरेंद्र मोदी हे जे गाणं गायलं त्यानंतरचा विषय हा 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 नाव दीपांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी असं जे गाणं आहे ते गाणं झालं माझं आणि तरी पण उद्घाटन ते ओपनिंग करण्याआधी नाव दीपांचं देणार कधी पण ओपनिंग पण झाली पण त्यांनी काय नाव दिलं नाही वेळ घेतला नंतर करू प्रोसिजर चालू आहे तुमचं सरकार खालीवरती तुमचं सरकार आहे असं तुमचं सरकार असताना कशाला वेळ लागायला पाहिजे ज्या भूमिपुत्रांच्या जमीन गेल्या आज ते आमचे लोकनेते झुंजार नेते शेतकऱ्यांचे भाग्यविधाते एवढं असताना तुम्ही नाव देत नाही तुम्हाला कुणाचं द्यायचंय एन एम म्हणजे काय नवी मुंबई का नरेंद्र मोदी एन एम एन एम आय ए नवी मुंबई एअरपोर्ट एअरलाइन्स नरेंद्र मोदी एअरलाइन्स असं होऊ शकतं त्या एन एम चं काय कळत नाही आपल्याला नेमकं नवी मुंबई आहे का नरेंद्र मोदी आहे नवी मुंबई विमानतळ होती उद्घाटनाची वेळ गर्दी लोकांची हाऊस केली मोदींनी दिशा भूल नवी मुंबई विमानतळ होती उद्घाटनाची वेळ गर्दी लोकांची हाऊस फुल केली मोदींनी दिशा भूल नवी मुंबई विमानतळाला अजून दीपांचं नाव नाही दिलं नवी मुंबई विमानतळाला अजून दीपांचं नाव नाही दिलं नवी मुंबई विमानतळाला अजून दीपांचं नाव नाही दिलं नवी मुंबई विमानतळाला दीपांचं नाव नाही दिलं आमच्या जमिनी सरकारानं निलमताईची साथ आहे आणि विषय विमानतळाच्या नावाचा आहे आणि खरोखरच एक तुम्हाला सांगतो कडू साहेबांच्या बद्दल एक विषय ऐकून घ्या हे युट्यूब आपण लाईव्ह वर सगळे लोक ऐकत असतील दिबा पाटलांच्या जीवनावर एक चित्रपट काढायचा विचार होता तो चित्रपट अजून राहिलेला आहे भविष्यात तो पूर्ण होईल दिबा पाटलांचे खरोखरच भक्त आहेत दिबाचे भक्त आहेत दिबांच्या नावासाठी
आपण सगळे उतरूया विमानतळाच्या अड्ड्यात आणि दिवाणच्या नावासाठी पक्ष जाऊ द्या खड्ड्यात. त्या ठिकाणी पक्ष नको, पण खरोखर त्यांना दिवा पाटलांचं नाव लागावं, त्यांची जिद्द आहे. राजू साहेब शेट्टींना सांगून सुद्धा मोठं आंदोलन या ठिकाणी उभारायचं होतं, पण त्यावेळेस ते राहून गेलं. त्यानंतर पुन्हा चित्रपट काढायचा आहे आज ना उद्या भविष्यात. कडू साहेबांचा विचार आहे किती रुपये जातील, किती खर्च होतील, तो विचार नाही, पण दिवा पाटलांचं नाव हे कायमचं राहिलं पाहिजे यासाठी चित्रपट काढायचा विचार आहे. आणि त्या चित्रपटाचा लेखक मीच असणार आहे, हे लक्षात ठेवा. आमच्या जमिनी सरकारानं तेव्हा घेतल्या बळजबरीनं, केलं दिवाणी आंदोलन, केलं दिवाणी आंदोलन, झाले शहीद 5 जण, झाले शहीद 5 जण. शेतकऱ्यांच्या जमिनीमुळं झाले शहीद 5 जण, शेतकऱ्यांच्या जमिनीमुळं उभं झालंय विमानतळ. अरे जमिनी दिल्या नसत्या आम्ही, या आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या नसत्या तर काही विमानतळ झालं असतं. शेतकऱ्यांच्या जमिनीमुळं उभं झालंय विमानतळ. नवी मुंबई विमानतळाला अजून दिवाणचं नाव नाही दिलं. नवी मुंबई विमानतळ आमचं कसं आहे माहिती का? हॅलो दोन्ही गायकांना सांगतो, आम्ही एकदाच पाऊस पडतो, आम्ही एकदाच पाऊस पडतो. आम्ही पहिल्या बारीला बघत असतो ढग किती आले, ढग किती उठवले, पहिल्या बारीला ढग उठले त्या टायमाला आम्ही पावसाची अपेक्षा करीत नाही. आमची सुरुवात होते पावसाची अशी होती. पहिल्या बारीत आम्ही शून्य, फक्त ढग उठला, ढग पाऊस पडणार नंतर आम्हाला माहिती आहे. लोकनेता रणझुंजार, शेतकऱ्यांचा तारणहार, शेतकऱ्यांचा तारणहार, आमच्या लोकनेता रणझुंजार, शेतकऱ्यांचा तारणहार. झाला दोन वेळा खासदार, झाला 2 वेळा खासदार आणि 5 वेळा आमदार, आणि 5 वेळा आमदार. लोकनेता रणझुंजार, शेतकऱ्यांचा तारणहार. झाला 2 वेळा खासदार, झाला 2 वेळा खासदार आणि 5 वेळा आमदार. असा नेता पॉवरफुल, असा नेता पॉवरफुल. कडू साहेब, हो कडू साहेब, असा नेता पॉवरफुल, ज्यांनी सिडकोला नमविल, ज्यांनी सिडकोला झुकविल. शांताराम म्हात्रे त्यांच्याकडे सप्रेम भेट आलेली आहे, त्यांना गाणं आवडलं. शांताराम माझेच आहेत. असा नेता पॉवरफुल, ज्यांनी सिडकोला नमविल. कुठे इकडे या. असा नेता पॉवरफुल, ज्यांनी सिडकोला नमविल. मग नवी मुंबई विमानतळाला अजून दिवाणचं नाव नाही दिलं. नवी मुंबई विमानतळाला दिवाणचं नाव नाही दिलं. मधू 1001 मधू 1001 1001 नंबर काय छातीवर. वा वा, ज्यांनी छातीवर कोरील मधू दादाचं नाव, ज्यांनी आपल्या छातीवर कोरील. 1001 मथुर बैलाचं नाव 1001. ओके, हो मथुर बैलाचं, जो मथुर लाडका बैल
त्याच नाव छातीवरी कोरील असा नेता पॉवरफुल ज्यांनी शिडकोला नमविल नवी मुंबई विमानतळाला अजून दीपांचं नाव नाही नवी मुंबई विमानतळाला नाव नाही आता या शेवटच्या अंतराकडे लक्ष द्या काय म्हणतोय काय शब्द आहेत लक्ष द्यायचंय दीपा पाटलांच्या नावानं दीपा पाटलांच्या नावानं करती आमदार राजकारण करती आमदार राजकारण करती आमदार राजकारण ऐका दीपा पाटलांच्या नावानं करती आमदार राजकारण एक आमदार म्हणतोय मी राजीनामा देईन दीपांचं नाव ना लागलं तर मी राजीनामा देईन दुसरा म्हणतो मी जाळून घेईल कसा टाकून अंगावर पेट्रोल रॉकेल काय पण जाऊ द्या ते बोललेले आहे मोदी साहेब तुम्हाला कळत नाही का तुमचेच आमदार जसे बोलतात त्यांचा शब्द तरी ठेवा त्यांची तरी त्या शब्दाची जाण ठेवा ना दीपा पाटलांच्या नावानं करती आमदार राजकारण ऐका काय करती हा म्हणे राजीनामा देईन हा म्हणे कोण हा म्हणे राजीनामा देईन तो म्हणे जाळून मी घेईन तो म्हणे जाळून म्हणे राजीनामा देईन एक म्हणे राजीनामा देईन दुसरा काय म्हणतोय जाळून मी घेईन हा म्हणे राजीनामा देईन दुसरा काय म्हणतोय ना तो म्हणे जाळून मी घेईन तो म्हणे त्यांनी बोलायचं बघ अहो ते आमदार दोन आमदार आहेत तुमच्या सरकार मधले आहेत त्यांनी बोलायचं काम केलं त्यांनी बोलायचं काम केलं मोदी तुम्हाला नाही का कळ मोदी तुम्हाला नाही का कळ मोदी तुम्हाला नाही का कळ इंटरनॅशनल विमानतळाला अजून दीपांचं नाव नाही इंटरनॅशनल विमानतळाला दीपांचं नाही नवी मुंबई विमानतळ होती उद्घाटनाची वेळ नवी मुंबई विमानतळ होती उद्घाटनाची वेळ गर्दी लोकांची हौस फुल केली मोदीने दिशा भूल नवी मुंबई विमानतळाला अजून दीपांचं नाव नाही
मुंबई विमानतळाला नव्हती बसत. हॅलो 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 आता थोडस मनोरंजन करतो आणि तेही चांगलं. माईक हातात घेतली शॉक मारी काय करू नाही तर व्हायचा ऐका 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 ओ आज दोघांची आजचा सामना हा तिरंगी आहे. अरे आम्हा दोघांची एका बाईशी खडा जंगी आहे. हो सामना रंगतदार होईल नक्की सांगतो. जे कोणी आपल्या आजूबाजूला मागे आहेत त्यांनी सगळे पुढे येऊन बसा. आम्हाला मूड आला पाहिजे. आता इथे एक प्रियकर आपल्या प्रेयसीला बोलतोय, पण आताच्या पोरी कशा आहेत आपल्याला वाटतं ही एकाशीच असेल, माझ्याशीच असेल, पण दुसऱ्याशी असू शकतं. तर तो जमाना गेला पूर्वीचा. सावित्रीचा जमाना गेला, मेलेला नवरा जिवंत केला, पण आता नाही. तिला वाटायचं एकच नवरा 7 जन्मात मला मिळू दे, एकच नवरा मिळू दे 7 जन्मात. पण एक आताची बाई आताची पोरगी काय म्हणते, एका जन्मात करीन नवरे 7. म्हणजे ती म्हणत होती का हाच नवरा मिळू दे 7 जन्म, म्हणजे 7 जन्म हाच नवरा मिळावा. पण आताची पोरगी बोलते मी या जन्मात 7 नवरे ते एका जन्मात पुरा करीन. आता ही अशी पद्धत झालेली आहे, भरोसा राहिला नाही. पण करायचं काय. पण तरी पण त्याचं प्रेम असतं तिच्यावर. तो विचार नाही करत, त्याला एवढं माहिती आहे का माझ्यावर प्रेम करणारी आहे. तुझी बघून काया गोरी गोरी हो ज्योति सामना है. आज तुझ पर नोटों की बरसात होगी. त्या बाईने सुरुवात केली, आम्ही आपल्या गप्प बसलो. चांगली आहे, मस्त चाललंय बाईंचं. आणि आमचे कडू साहेब कसं कलाकारांचे दिवाने आहेत. कडू साहेब लक्ष द्या. आज तुझ पर नोटों की बरसात होगी, कुछ तो राज होगा, कुछ तो बात होगी. आज तुझ पर नोटों की बरसात होगी, कुछ तो राज होगा, कुछ तो बात होगी. और क्या क्या बताऊं तेरे बारे में जाने मन. तू आज मेरे साथ है तो कल किसी और के साथ होगी.
आज मेरे साथ है तो कल किसी और के साथ होगी, इसलिए ढलने वाला सूरज ढलता ही रहेगा, ढलने वाला सूरज ढलता ही रहेगा, मुलाकातों का सिलसिला चलता ही रहेगा। तू लाख कोशिश कर उन्हें टालने की, फिर भी तू लाख कोशिश कर उन्हें टालने की, फिर भी हर दिन तुझे कोई ना कोई मिलता ही रहेगा। अय हसीना, अय हसीना, मी आता माझ्या पुरतच बोलतोय, तुला काय बोलायचं दोघांना बोलायचंय, पण मी तुलाच बोलतोय। अय हसीना, इकडे बघ ना बायो, तिकडे नको बघू, मी कशाला एवढं जीव हाटतोय माझा कधीशी। अय हसीना जब भी तू सुहागन बनेगी, अय हसीना जब भी तू सुहागन बनेगी, मचलती हुई एक नागन बनेगी, तब तेरा सब रस चूस लूंगा ऐ हसीना, कि जिस दिन तू मेरी दुल्हन बनेगी, जिस दिन तू मेरी दुल्हन बनेगी। म्हणून सांगतोय आता प्रेम आहे आपलं, पण तू मला जरा भेट ना, अगं पोरी तू स्वप्नात ये ना, आपल्या जुन्या करतो इथं आलेले आपले महाराष्ट्र पोलीस आपले साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्याचा सत्कार मधुकर कडू साहेब यांच्या वतीने त्यांच्या माझ्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। तुझी बघून गोरी गोरी काया झालो फिदा तुझ्यावर मी पूर्ण, तुझी बघून काया गोरी गोरी झालो फिदा तुझ्यावर मी पोरी, अग मस्त मस्त मोका है आज रविवारी, संध्याकाळी त्या नदी किनारी, संध्याकाळी या खाडी किनारी, काय खाडी आहे, काय मस्त खाडी आहे, देव आहे साक्षीला, देव आहे साक्षीला, देवालाच माहित। यांना बोलवा लवकर साहेबांना। तुझी बघून काया गोरी गोरी झालो फिदा तुझ्यावर मी पोरी, मस्त मोका है आज रविवारी, संध्याकाळी त्या नदी किनारी, मला भेटाया येशील काय। माझा सुपरहिट सॉन्ग आहे आणि महाराष्ट्राला माहित आहे हे गीत माझं। बम्बई से आया मेरा दोस्त को सलाम कर, त्यांना बोलायला ओ साहेब बोला ना, हो हा माईक आहे तुम्ही बोला, आज महाशिवरात्री निमित्ताने घोड्याने पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सर्वचे त्यांच्या सर्व सर्व कॉन्स्टेबल बनलेले आहेत, त्या सर्वांचा मी मनाचे स्वागत की सुद्धा कडू साहेबांना व्हिडिओ करू, त्यांच्यासोबत प्रकाश कडू असतील, हिमालय साहेब असतील,
नावाशिवा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सर्वदळीय लेंडे सरांचा आदर सन्मान केला जाईल। महाराष्ट्रातील थोर प्रसिद्ध गायक एकनाथजी माळी साहेबांच्या शुभहस्ते वस्त्र त्याच्यानंतर एक सुगंधी पुष्पगुच्छ दिला जाईल। त्यांच्या समवेत श्री क्षेत्र वरडेश्वर देवस्थान ट्रस्ट बेलपाडा अध्यक्ष आणि शेतकरी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मधुकर सुदाम कडू यांच्या शुभहस्ते सन्मान। धन्यवाद आपले सर्वांचे अगदी मनस्वी स्वागत। त्यांच्या समवेत समाजसेवक त्यांचे बंधू प्रकाश कडू साईप्रीत लाईव्ह याच्या माध्यमातून हा कार्यक्रम कव्हरेज केला जातोय। त्यांचे अगदी मनस्वी स्वागत। आपण या ठिकाणी आलात आपले पुन्हा अगदी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त केले जाईल। हॅलो 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 तुझी बघून काय गोरी गोरी झालो फिदा तुझ्यावर मी पोरी। मस्त मोका आहे उद्या, आता उद्या सोमवार, मस्त मोका आहे उद्या सोमवारी संध्याकाळी या खाडी किनारी मला भेटाया येशील काय, मला भेटाया येशील काय, मी कुणालाही सांगणार। याला अर्थिंग लावली नाही काय, मला भेटाया येशील काय, कुणालाही सांगणार नाही। एक पप्पी मला देशील काय, एक पप्पी मला देशील मी कुणालाही सांगणार नाही। एक पप्पी मला मी कुणालाही सांगणार नाही। मला भेटाया जरूर येना मेला, मला भेटाया जरूर येना तुझ्या प्रेमात झालो दिवाना, तुझ्या प्रेमात तुझ्या विना चैन पडेना, तुझ्या विना चैन पडेना प्रेम दिवाना तुझा मी काना, प्रेम दिवाना तुझा मी काना। ऐका तुझ्या विना चैन पडेना प्रेम दिवाना तुझा मी कान्हा, माझी राधा तू होशील काय, प्रेम दिवाना तुझा मी कान्हा। लक्ष द्या हो ओ बाई ओ धनेश, त्याच्याकडे जायचं नाही, धोका तुला तो देणार हाय, सांगू ठेवते। प्रेम दिवाना तुझा मी काना, प्रेम दिवाना माझी राधा तू होशील काय, माझी राधा तू होशील काय, माझी राधा तू होशील काय, मी कुणालाही सांगणार नाही म्हणून एक पप्पी मला देशील काय, कुणालाही सांगणार नाही। इश्काची नागिन ही डोलाया लागली,
इश्काची नागिन हे इश्काची नागिन ही डोलाया लागली प्रीतीची परडी खोलाया लागली इश्काची नागिन डोलाया लागली प्रीतीची परडी खोलाया लागली अरे 16 व सरलं 17व्या वर्षात आली 17व्या वर्षात येताच ही पोरगी आय लव्ह यू बोलायला लागली म्हणून सांगतोय जोड माझ्याशी प्रेमाचं नातं जोड माझ्याशी प्रेमाचं नातं लाडा लाडाने धर माझा हात लाडा लाडाने सूर्य मावळता होईल रात सूर्य मावळता होईल रात प्रीत फुलू या त्या चांदण्यात प्रीत शब्द प्रेम गीत आहे प्रेम गीताचा अपमान करू नको प्रेम तूही केलेला आहे प्रेम गीत आहे त्याच्यात काही वाईट नाही अरे हल्ली लग्नाच्या आधी हनीमून करतात तर मी एक पप्पी मागतोय मी फक्त पप्पी मागतोय इथे प्रेम झालं का लगे हनीमून म्हणून प्रेम गीत गातोय जोड माझ्याशी प्रेमाचं नातं लाडा लाडाने धर माझा हात सूर्य मावळता होईल रात प्रीत फुलू या त्या चांदण्यात मग बिंदास करू एन्जॉय मग बिंदास्त कर एन्जॉय रात्री बिंदास चांदण्या रात्री बिंदास कर एन्जॉय मी कुणालाही सांगणार नाही पण एक पप्पी मला देशील काय मी कुणालाही सांगणार नाही बाते बाई ऐका बोला 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 का ग काग मनात झुरतीस नुसती हॅलो सर्वांना एक नम्र निवेदन आहे तुम्ही कार्यक्रमाचा आनंद घ्या परंतु 24 तास मात्र पोलिसांचा या ठिकाणी शुभ मंगल कार्यालयामध्ये काही फियाचं जे असेल ते बाहेर बसा इथे कोणी बसू नका आयोजकांचं म्हणणं आहे असं हे नाही करू नका प्लीज आता कोणी आता तुम्ही काय करत असाल तर बाहेर तिकडे बसा हे कार्यालयामध्ये करू नका असं त्यांचं म्हणणं आहे आयोजकांचं म्हणणं आहे इथे बाहेर टेबल लावा हवं पण आतमध्ये नका असं ते सांगतायत आता मला माहित नाही काय 24 तास इथे पोलिसांचा सक्त पहारा आहे आज आणि उद्या 2 दिवस आणि पोलीस इथे येऊन गेले त्यामुळे तुम्ही बाहेर बसा बाहेर आहेत तर प्लीज का ग मनात झुरतेस नुसती तुला कशाची वाटते धास्ती तुला कशाची वाटते थोडी करीन थोडी मस्करी करीन मस्ती थोडी मस्करी करीन मस्ती नाही करणार जबरदस्ती विचारतात पप्पी मला देईल काय असं विचारतात मला कानाशी सांगतात पप्पी मलाही देईल काय ना त्यासाठी पैसे मला देतात
पप्पी देईल तेवढे पैसे द्यायला लागतील मग द्या पप्पी द्यायला द्या नाही करणार जबरदस्ती नाही करणार जबरदस्ती नाही करणार जरा 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 मिठी मध्ये येशील काय नाही करणार जबरदस्ती नाही करणार जबरदस्ती तुझ्या मर्जीनं सांगतोय जरा मिठी मध्ये येशील काय कुणाला सांगणार खरंच जरा मिठीत येशील काय कुणालाही सांगणार नाही कुणालाही सांगणार नाही फक्त मला येशील काय आता या ठिकाणी बघा कार्यक्रमाला मजा आली पाहिजे मी सुरुवात केलेली आहे आता ज्योती शिंदे यांना विनंती आहे की आपण आपला कार्यक्रम सुरू करावा जास्त म्युझिक नको स्टॉप करा हॅलो चला आता तुम्ही म्युझिक आली हे बाकी तुम्ही कमी वाजवायचं आहे डायरेक्ट गाण्याला मध्ये सुरुवात करायची आहे चला हॅलो आता बरोबर आपली पाली आहे आपली बारी आहे आपण सुरुवात करायची आहे आता तुमची शेरो शायरी कमी आणि म्युझिक कमी आम्हाला तुमच्या गाणे ऐकायचे आहे ज्याप्रमाणे माळीसाहेबांचं आम्ही गाणे ऐकली असं देखील आम्हाला चांगली तुम्ही गाणी नक्कीच गाणार आम्ही ते ऐकणार येतील मात्र चला आता झटपट आपण बॅलन्स घ्यायचा